हां, तर नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग हा पूर्ण मराठी होणार आहे आणि आता वाजलेत करेक्ट 6:30 आणि मी जातो आहे दत्त जयंतीसाठी. आमच्या इकडे जवळच दत्त जयंती साजरी होते, तर तिकडे आम्ही तिथं जातो आहे. हा पण आता तयारी करून येईल. माझी तयारी झाली आहे, आता आम्ही निघू. हा स्कूटीने येणार आहे सगळ्या मित्रांसोबत आणि मी आता गाडी घेऊन म्हणजे घरातल्या. तर म्हणजे मी आता पोहोचलो आहे इकडे आणि इकडे आता आरती चालू आहे, तर जाऊया आपण आरती करूया. आणि आता विठ्ठल वगैरे पण येत आहेत, त्यांची वाट बघूया. आरती आपण तोपर्यंत आरती चला. इकडे गाडी पार्क केली आहे आणि तिकडे ते बघा तिकडे आहे सर. चला जाऊ. आपण जर दर्शन घेतलं तर तुमचं सुद्धा दर्शन व्यवस्थित होईल. आपले दागिने सांभाळा. गाइस पालखी पण आली आहे. विठ्ठल पण आलाय मस्त तयार होऊन. आता काय करायचं ठरवलंय तू आता इकडे? बारा आहे आपला. हा 12 नाचूया सगळे. आणि बाकीची आपली माणसं कुठे आहेत? गाडी घेऊन येत आहेत. हा ठीक आहे. चला स्ट्रगल आहे. इकडे चालू आहे. इकडे हे बघा काय म्हणतायत खायला. पॅटीस आले भाई. चला आपण मग खाऊन घेऊ फटाफट. तुम्ही पण या गाईस खायला. हा विठ्ठल बघा कसा बोकना होता बघा.
तर काय आता मी आलो आहे आपल्या गावात. आता आपल्या गावात एक दत्तांचं मंदिर आहे, तिकडे पण कार्यक्रम चालू आहे. तर आपण जाऊया तिकडे जेवायला. चला पुढे आप्पा आणि म्हणजे भाऊ वगैरे गेले आहेत. चला पूर्ण अंधाराचा रस्ता आहे. काहीच हे बघा आपल्या दत्तांचं मंदिर. आता इकडे आपण जाऊया. पाहिले पाया पुढे जाऊन. तर काय तुम्हाला जेवण झाले आणि आता आपलं काय भजन आहे, तर भजनाला जाऊया. चला आता भजन पण झालं आहे. तर म्हणजे आता भजन पण संपलं. आता आम्ही चाललोय घरी. बघा सगळे लोक आता जाऊन झोपू. तर म्हणजे मी आताच घरी आलो आहे, कपडे वगैरे चेंज केले आणि आता मी जाते झोपायला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण दत्त जयंतीला गेलेलो. नंतर मग तिकडे आपल्या गावातल्या दत्त जयंती होती आपल्या गावात पण, मग तिकडे जेवलो आणि मग तिकडे आपलं भजन होतं. तर ते झालं सर्व आणि आपण आता आलो घरी. तर एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.